तर महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी आसन व्यवस्था ठरलेली आहे। तर पहिल्या रांगेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं कुटुंबीय त्याचबरोबर अंबानी कुटुंबीय देखील पहिल्या रांगेत बसणार आहे। आणि पहिल्या रांगेत पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि नारायण राणेंसाठी देखील जागा ठेवलेली आहे। दरम्यान माजी मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी देखील निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र ते येणार नाहीत, त्यामुळे त्यांची जागा आरक्षित नसल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। ठाकरे आणि पवार शपथविधीसाठी येणार नाहीयेत, त्यामुळे जागा जी आहे ती आरक्षित केलेली नाहीये। फडणवीसांनी फोन केला, मात्र ते शपथविधी सोहळ्याला येणार नसल्याची माहिती मिळते। कशी आहे आसन व्यवस्था पाहूया। पहिल्या रांगेत फडणवीसांचे कुटुंबीय पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण अशी आसन व्यवस्था असेल। तर पहिल्याच रांगेमध्ये नारायण राणे, अंबादास दानवे, नीलम गोरे यांची देखील आसन व्यवस्था करण्यात आली आहे। तर उदयनराजे भोसले आणि राम नाईक हे देखील पहिल्या रांगेत आहेत। तर दुसरी रांग आपण पाहतोय, त्यामध्ये मर्चंट कुटुंबीय कुमार बिर्ला, अजय पिरामल यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे। तर दुसऱ्या रांगेतच उदय कोटक, शाहरुख खान, सलमान खान यांची देखील शपथविधी सोहळ्यासाठी आसन व्यवस्था आहे। तर दुसऱ्या रांगेमध्ये सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर, इतकंच नाही तर दिलीप संघवी यांची देखील आसन व्यवस्था करण्यात आली आहे। अनिल अंबानी, रणबीर कपूर आणि रणवीर सिंह हे देखील दुसऱ्या रांगेत आहेत। तर शपथविधी सोहळ्यासाठीची आसन व्यवस्था आपण पाहतोय। दुसऱ्या रांगेमध्ये गीतांजली किर्लोस्कर, वीरेंद्र सराफ, अनिल काकोडकर यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे।